नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एलिमेंटरी ड्राइंग ग्रेड एग्जाम कर्तव्यभूमी के अंतर्गत 13वी रचना शिकणार आहोत। ही रचना आहे टू कंस्ट्रक्ट अ स्क्वेअर विथ द हेल्प ऑफ इट्स डायगोनल बीइंग गिवन। जर कर्णाची लांबी दिली, चौरसाची लांबी कर्ण दिला असेल, चौरसाच्या कर्णाची लांबी दिली असेल तर चौरस आपल्याला काढायचा आहे। आणि तुम्हाला माहिती आहे डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट having equal length। चौरसाचे कर्ण एकरूप असतात। म्हणजे आपण या ठिकाणी अशी एक रचना केली, सपोज AC हा डायगोनल आहे, त्याची लेंथ किती दिलेली आहे 9 सेंटीमीटर, ते 9 सेमी कर्ण असणारा चौरस काढ। मग आपण काय करायचं, एक कर्ण काढून घेतला AC, इथं पट्टीच्या सहाय्याने 9 सेंटीमीटर अंतर घेतलेला आहे आणि कर्ण काढलेला आहे AC। आता काय करायचं, दुसरा कर्ण मिळवायचा आपल्याला। आणि तुम्हाला कर्णाची प्रॉपर्टी माहिती आहे की डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, नॉट ओनली परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर। चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, ही प्रॉपर्टी आपल्याला महत्त्वाची ठरणार आहे। म्हणून मग या ठिकाणी या कर्णाला लंब असणारा कर्ण आपल्याला करायचा आहे। मग अर्थात आपल्याला माहिती आहे की कुठल्याही सेगमेंटला परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा टाकायचा, तर नेहमीची रचना निम्म्यापेक्षा अधिक अंतर कंपास मध्ये घ्या आणि दोन्ही बाजूला काय करायचे आहे, अशा प्रकारचे कंस काढायचे आहे विदाउट चेंजिंग डिस्टन्स। कंपास मध्ये बदल होऊ द्यायचा नाही, अंतरा बदलू द्यायचा नाही। आता या ठिकाणी आपल्याला मिळाला परपेंडिक्युलर बायसेक्टर। बायसेक्ट म्हणजे दोन सारखे भाग करतोय तो, कशाचे, AC चे। बघा हा आपण लंब दुभाजक टाकला, या पॉइंटला आपण O नाव दिलं। O काय आहे, सेंटर ऑफ द सेगमेंट AC चा मध्य बिंदू येतो। बघा हे मोजून बघू आपण, हे बघा AO जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर काय आहे OC देखील आहे। मग आता आपल्याला काय करायचं आहे की कर्णाच्या लांबी एवढा कर्ण आपल्याला पाहिजे आहे, म्हणून आपण OA किंवा OC एवढं अंतर घेऊन या दोन्ही बाजूवर काय टाकायचे, कंस टाकायचे या परपेंडिक्युलर वरती, अशा प्रकारे कंस टाकायचे। आलं लक्षात, हा कंस घेतला आपण। आता या बिंदूंना आपण नाव देऊया, याला AC नाव दिलं, त्याला आपण B नाव देऊया बिंदूला B, आणि या बिंदूला नाव देऊया C। आता बिंदू A आणि बिंदू B जोडायचे आहे, बिंदू A आणि बिंदू B जॉइन करा, बिंदू B आणि बिंदू C जॉइन करा, B A B याला D नाव द्या, C आणि D पॉइंट जॉइन करा अशा प्रकारे, आणि शेवटचा पॉइंट आहे A आणि D हे जॉइन करा। बघा कसली आकृती तुम्हाला दिसते आहे, जी तयार झालेली आकृती आहे ती चौरसाची आहे। त्याच्या सगळ्या बाजूची लांबी कशी आहे, समान आहे, आणि डायगोनलची लेंथ सुद्धा कशी आहे, समान आहे। अशा प्रकारे चौरसामध्ये जर एका डायगोनलची लेंथ दिली असेल तर तुम्हाला चौरस कंस्ट्रक्ट करता येतो, ही रचना सांगते। यातून काय शिकायला मिळालं आपल्याला की चौरसाचा एक कर्णाची लांबी दिली असता चौरस काढणे। अशा प्रकारे आपण चौरस क्वाड्रिलॅटरल ABCD या ठिकाणी कंस्ट्रक्ट केलेला आहे। चौरसाच्या सगळ्या बाजू समान आहेत आणि डायगोनल चौरसांना कशा आहेत, परपेंडिक्युलर बायसेक्ट करतात। आलं लक्षात, ओके।